नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज गवारीचे शेंगाच कालवण करणार नाही. तर आता गवारी शेंगा नवीन येल्या त्या मार्केटात, आपल्या गावाकडल्या शेंगा आहेत, देशी शेंगा आहेत ह्या. तर आता त्याचं कालवण करणार आहे. त्यासाठी मी लसूण घेतला एवढा, एक 5-7 पाकळ्या 8-9 असलेल्या कोथिंबीर घेतल्या आणि जिरे घेतले. तर ही शेंगदाण्याचं कूट घेतले कुटून. तर आता मी खोबरं घालत नाही गवारीच्या शेंगाला, मी तर घालत नाही खोबरं. मग आता कोणी घालून करत असेल तर काय, त्यांची इच्छा. तर आता मी 1 चमच्यावर जिरं आणि लसणाच्या कुड्या, कोथिंबीर चेचून घेते. नवीन गवारी याला द्या. आता कालवण बी चव लागतं. ह्याचं देशी गवारी आहे. तर आता मी गवारी शेंगा जरा भाजून घेते आधी. आता या 2 घेतले तर चांगलं नीट करून. जिरा आणि कोथिंबीर लसूण घालून शेंगदाण्याचं कूट घालून एकदा गवारी शेंगाचं कालवण करून बघा, किती चव लागते, भारी लागते. तर अशा गवारी शेंगा भाजून घ्यायच्या चांगल्या, डाग पडोस तर का थोडं डाग पडायला लागा, मग काढायचे. तर आता मी कालवणला टोप ठेवलाय. आता त्यात तेल टाकते 1 टोपा. तर थोडा हिंग टाकून घेते मी. तर आता हे मसाला टाकलाय ना, आपलं जिरं लसूण कोथिंबीर चेचलेला. मी 1 अर्धा चमचा हळद टाकते. 1 अर्धा चमचा धना पावडर टाकते. तर लाल तिखट 1 चमचा टाकते. आता ही गवारी आहे जरा टाकून यात परतून घेते. शेंगदाण्याचं कूट आहे.
तर आता मी एक गरम पाणी केलं या. कालवणला कधी बी झालं तर गरम पाणीच घालायचं. तर आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. मी आपलं असं केलंय कालवण. बघा तुम्ही बी असं लय मसाला बिना घालता करून चांगलं लागते का तुम्हाला? मावशीने केलेलं कालवण आवडते का? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ही कोथिंबीर जरा मी वरनं टाकून घेते आणि 10-15 मिनटं शिजू घेते आता. तर आता ही गवारी शेंगच कालवून आपल्या शिजलं या. आता मी गॅस बंद करते. चांगलं झालं या. तुम्ही करून बघा.